नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत विधवा भावजईशी शरीरसंबंध करण्यासाठी दिराने केला तिच्या प्रियकराचा खून. ही घटना सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात असणाऱ्या इरोंडोली या गावामध्ये राहणारा प्रमोद जाधव हा राहतो. तो जेसीबीचा ड्रायव्हर असून तो शेतीच्या अवताचे कामेही करतो व त्यावरच त्याचा उदरनिर्वाह चालतो. प्रमोद हा अविवाहित असून त्याच गावामध्ये एक विधवा राहते. तिचे नाव जयश्री असे असून तिच्या नवऱ्याचे 2 वर्षापूर्वी निधन झाले आहे. तर तिला 2 मुली असून त्या दोन्ही मुलीचे लग्न झाले आहे. प्रमोद व जयश्री यांची ओळख होती व त्यातूनच त्यांची मैत्री झाली. ते जेव्हा केव्हा भेटत तेव्हा ते गप्पा मारत बसत. त्यांच्या या गप्पा तासनतास चालू असायच्या. प्रमोद हा आपल्याबरोबर कशासाठी मैत्री वाढवत आहे हे जयश्रीला समजायला वेळ लागला नाही. तीही एकटीच राहत असल्यामुळे तिलाही रान मोकळे होते. तर तोही तिच्याकडे कामुकतेच्या नजरेने तिच्याकडे बघत होता. दोघांनी एकमेकाची गरज ओळखली आणि ते एकमेकांना वारंवार भेटू लागले. काही दिवसातच ते एकमेकांची शारीरिक गरजही भागवू लागले. जयश्री ही एकटीच राहत असल्यामुळे तिच्यावर अनेक जणांच्या नजरा होत्या. त्यातच तिच्याशी शरीरसंबंध करण्यासाठी नात्याने दीर असलेला धोंडीराम माने हाही तिच्यावर टपून बसला होता. धोंडीराम माने हा विवाहित होता, तरीही त्याला आपली भावजाई जयश्री हिच्याकडे तो शरीर सुखाची अपेक्षा ठेवून होता. पण जयश्री ही काही त्याला भीक घालत नव्हती. तिने त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. एके दिवशी धोंडीराम माने याने जयश्रीला एकांतात गाठले आणि तो तिला म्हणाला, "तू शारीरिक सुख त्या प्रमोदला देतेस, ते शारीरिक सुख मला पण दे. मी तुला त्या बदल्यात पैसा देतो." या साऱ्या घटनेची माहिती जयश्री हिने तिचा असलेला प्रियकर प्रमोद याला दिली. दिवसामागून दिवस जात होते. प्रमोद व जयश्री हे दोघेही एकमेकात फार गुरफटून गेले असल्यामुळे धोंडीराम हा मनातल्या मनात तडफडत होता. त्याला आपली भावजाई जयश्रीच्या शरीर सुखाची ओढ लागली होती, पण ती त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत होती. तो तिच्या मागे मागे यायचा, पण ती आहे त्याला दाद देत नसल्यामुळे धोंडीराम हा जयश्रीवर चिडून होता. जयश्री ही आपल्याला दाद देत नाही म्हटल्यावर धोंडीराम याने जयश्री व प्रमोद या दोघांच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. त्याने मनात ठरवले होते की प्रमोदला या जगातूनच घालवायचे. तो मेल्याशिवाय जयश्री ही आपल्याकडे लक्ष देणार नाही. 24 सप्टेंबर 2024 रोजी तात्या तुकाराम पाटील यांच्या शेतामध्ये प्रमोद व जयश्री हे दोघेही एकांतात बसले होते. थोडा वेळ इकडल्या तिकडल्या गप्पा केल्यानंतर ते दोघेही एकमेकाला कुरवाळू लागले आणि काही वेळातच त्या दोघांच्याही उत्तेजना भडकल्या. आपण उघड्यावर आहोत याचेही त्यांना भान उरले नव्हते. तसेच या दोघांचेही झाले होते. ते दोघेही उघड्यावरच एकमेकाला शरीर सुख देण्यासाठी तयार झाले. त्या दोघांवर धोंडीराम हा लक्ष ठेवूनच होता. त्या दोघांची चाललेली प्रणय क्रीडा पाहून त्याचे पित्त खवळले. त्याच्याकडे फरशी कुऱ्हाड होती. तो ती कुऱ्हाड घेऊन धोंडीराम हा त्यांच्याकडे धावतच आला आणि त्याने प्रमोद याच्या मानेवर कुऱ्हाडीचा घाव घातला. प्रमोद याची अर्धी तुटली, पण धोंडीराम काही थांबला नाही. रागाने पिसाटलेल्या धोंडीरामने प्रमोदच्या छातीवरही कुऱ्हाडीचा घाव घातला. त्यावेळी जयश्री ही आपला दीर धोंडीरामला म्हणाली, "भाऊजी, प्रमोदला मारू नका." तिचे ते बोलणे ऐकून धोंडीराम हा तिच्यावर धावून गेला. आपला जीव वाचवण्यासाठी जयश्री ही शेतामध्ये पळू लागली. तसा धोंडीरामही तिच्या मागे लागला. पायामध्ये चप्पल असल्याने जयश्रीला जोरात पळता येत नव्हते, म्हणून पायातील चप्पल तिने फेकून दिली. तर इकडे प्रमोद हा अजूनही घरी का आला नाही म्हणून त्याच्या घरचे लोक
त्याच्या मोबाईलवर सतत संपर्क साधत होते, पण त्याचा फोन बंद लागत होता. त्यानंतर प्रमोदच्या घरचे लोक त्याला इकडे तिकडे शोधू लागले. रात्र बरीच झाली होती, तरीही शोध मोहीम सुरूच होती. बॅटरीच्या उजेडात शोधत असताना प्रमोदच्या घरचे लोक तात्या तुकाराम पाटील यांच्या शेतामध्ये गेले असताना प्रमोदचा मृतदेह उतान्या अवस्थेत पडलेला आढळून आला. या शोध मोहिमेत गावातील अनेक लोक होते. त्यांनी या घटनेची माहिती मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली. घटनेची माहिती मिळताच मिरज पोलीस स्टेशनचे पथक हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचाच्या उपस्थितीत प्रमोदच्या मृतदेहाचा पंचनामा केला व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला. प्रमोद जाधव यांच्या खुनाबाबत खबऱ्याकडून माहिती घेत पोलिसांनी धोंडीराम लक्ष्मण माने, वय वर्ष 42, राहणार एरंडोली, तालुका मिरज यास ताब्यात घेतले. पोलिसांनी प्रमोद जाधव याच्या खुनाबाबत धोंडीराम याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आपण केलेला खुनाचा गुन्हा पोलिसांसमोर कबूल केला. पोलिसांनी प्रमोदचा खून का केला याबाबत विचारले असता त्याने सांगितले की प्रमोद व नात्याने भावजय असलेली जयश्री हिचे प्रमोदचे अनैतिक शारीरिक संबंध होते. त्यामध्ये मी जयश्रीला शरीर सुखाची मागणी केली असता तिने मला नकार दिला. या गोष्टीचा मला राग होता. मला वाटले की प्रमोदचा काटा काढल्याशिवाय जयश्री ही मला शरीर संबंध करू देणार नाही, म्हणून मी जयश्री व प्रमोद याच्यावर नजर ठेवून होतो. त्या दिवशी प्रमोद व जयश्री यांना शरीर संबंध करताना बघितले असता मला त्यांचा राग आला व मी माझ्याजवळ असलेल्या फरशी कुऱ्हाडीने प्रमोद याच्या मानेवर वार करत त्याचा खून केला. पोलिसांनी धोंडीराम माने याच्यावर विविध कलमानुसार मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.